संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज TV9च्या गाडीमध्ये बसलेले आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांना आपल्या गाडीमध्ये बसवण्यासाठी अनेक कार्यकर्ते असतील, अनेक चॅनल्स असतील हे प्रयत्न करत असतात। मात्र आज मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच TV9 मराठीच्या या कारमध्ये बसलेले आहेत। दादा, खूप खूप स्वागत आहे TV9 मराठीवर। खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो आपण आतापर्यंत केलेला आहे आणि आपली ओळख देखील संघर्ष योद्धा आहे। या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला करावा लागू शकतो याची काय शक्यता आहे आणि आत्ताचं नक्की स्टेटस काय आहे? जो GR निघालेला आहे त्याबद्दल उलटसुलट चर्चा सातत्याने होत आहेत। आपण काय आश्वस्त कराल मराठा बांधवांना? नाही, मराठा बांधवांना आश्वस्त करण्याची गरजच नाही। मराठा बांधवांचा पूर्ण माझा आहे त्यांच्यावरती, कारण नाही टीका करणाराचं त्यांचं कामच आहे। कारण त्यांचे सगळे दुकानं बंद पडले, त्यांनी आता सुपाऱ्या घेतल्यासारखे कामं सुरू आहेत त्यांचे। बोलायचं म्हणून बोलायचं, घरी बसून तिकडं चल तिकडं कर, ते नाही चालत त्यांना। तिकडं जाऊन कर ना, जमत नाही का? बंद खोलीत उघड्या खोलीत व्यासपीठावर, तिकडं कुठं व्यासपीठ आहे? बंद खोलीत असो नाही तर कुठं असो, मराठ्यांना कायदा चालला का नाही? बंद खोलीत जाऊन काय भाकरी खाल्ल्या का आम्ही त्यांच्या? त्यांचं काही खाल्लं का? मग असे काही बरळायचं आणि मग ते पागलासारखं समाजात सांगायचं, समाज तुमचं कसं ऐकल? खोलीत बसू किंवा खोलीच्या बाहेर बसू, कायदाच घेतला नसता, आझाद मैदानाला निघालो म्हणून सांगितलं सकाळी। मग 2 पावलं मागं सरकून समाजाचं कल्याण अलीकडेच केलं, पुढं जाऊन तेच करायचं होतं। बंद खोलीत नाही बोलायचं आणि आझाद मैदानाला गेलो असतो तरी पण कायदाच घ्यायचा होता, आरक्षणच घ्यायचं होतं। उगा काहीतरी बोलायचं, सोशल मीडियावर उघडली येत बसायचं, अमकं केलं आणि तमकं केलं। काय केलंय? काय मिळालं? काय मिळालं तुला काय माहिती? काय मिळालं? 70 वर्षात जे मिळालं नाही ते कायदा मराठ्यांना मिळाला आहे। ज्याच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांना या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशापासून सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे। एवढे मराठी येडे नाहीत आणि ते सोशल मीडियावरती काही अभ्यासक, आता जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत, घटनेवरचे आरक्षणावरचे अभ्यासक, त्याच्यानंतरचे कायद्याचे अभ्यासक, काही मोठमोठाले ज्येष्ठ वकील आहेत, ते वकील बांधव, जे कोणी प्राध्यापक, विद्यापीठाचे शिक्षक, यांना ज्यांना माहिती आहे ना, हे सगळे लोक आता त्या कायद्याची, सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची हरकती त्यांनी मागितलेल्या। मग तिथं म्हणणं मांडायचं आपलं, तुझं किती हुशार आहे ना, आपण आपलं म्हणणं मांडायचं। प्रचंड संख्येने मराठ्यांचे अभ्यासक, तज्ज्ञ तिथं म्हणणं मांडणार आहेत त्यांचं स्वतःहून ताकदीनं। का की या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा खूप मोठा आहे, याच्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे। याला आता हे पक्का मजबूत झाला पाहिजे यासाठी म्हणणं मांडणार। काही त्याच्यावर लिहितात तर हरला आणि कुठं काय तर हरला रे, तुला काय कळतंय? तू लय शहाण आहे, तुला असं वाटतं का मी लय शहाण आहे आणि करोडो मराठी पागल येतं असं म्हणायचं का तुला? म्हणजे लोकांना काही कळत नाही, तुलाच लय कळतं। तुला कळतं तर म्हणणं तिथं मांड, नाही इथं कुठं मांडतो सोशल मीडियाला? तिथं मांड, आता ते कायदा मजबूत होईल। फाउंडेशन पक्का करणं गरजेचं आता। कोणी चिरे दिले पाहिजे, कोणी दगड दिले पाहिजे, कोणी सिमेंट दिलं पाहिजे, कोणी लोखंड दिलं पाहिजे, ते मजबूत करायचं आता फाउंडेशन। हे गेलेल्या लाखो करोडो पोरं मुंबईला यांनी यातानी कायदा हिसकूनच आणलाय, आरक्षणच हिसकून आणलंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। म्हणून ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत मिळाल्यात त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे। मग तुला आता हुशार आहे ना, तिथं म्हणणं मांड। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी विनंती, यांना सगळ्यांनी सांगा, तुला हुशार आहे ना, तुझं म्हणणं तिथं मांड। आता ह्यो कायदा, सगळ्या सोयऱ्याचा कायदा फायनल झाला आता, फक्त तुम्ही तिथं म्हणणं मांडा तुमचं आता ताकदीनं, म्हणजे तो मजबूत होईल, तो टिकल। इकडं कुठं रातभर लिहित आहे, हातभर त्याच्यावर त्या सोशल मीडियावर, तिथं लिहिण्यापेक्षा, इथं डोळे फोडण्यापेक्षा तिकडं फोडणं डोळे, तिकडं दे। हे मराठ्यांनी त्यांना महाराष्ट्रात सांगावं। आणि सगळ्यात मोठा, कोणी गैरसमज करायची गरज नाही। मराठवाड्यात जर कमी नोंदी सापडल्या असल्या, हैदराबादचं गॅजेट घ्यायचं सांगितलं आपण। गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी, एक बी मराठा राहणार नाही गॅजेटमध्ये। दुसरा राहणार नाही 1884ची जनगणना। तिसरं 1902चा काही डाटा आहे तो घेतला जाणार आहे। चौथा मुद्दा, शिंदे समिती मराठवाड्यात काम करायला लागली पुन्हा ताकदीनं, शिंदे समिती। 5वा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की कोणाचे जर काही हराले असतील, कोणाचे जळाले असतील, त्याच्यासाठी तालुका स्तरावरती समित्या गठीत केल्या, त्याही काम करणार आहेत। आणि मी मराठ्यांना पहिल्यापासून शब्द दिला, मी चुकीचं काही करत नाही। थांब रे बाया, मी चुकीचं काही करत नाही, मी मराठा समाजाच्या न्यायाचं काम करतोय कधी पण, मी काय वाईट करत नाही। त्यामुळं मराठ्यांचं कल्याण होईपर्यंत, सगळ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत, मग कोणाचं जळालेलं असो, कोणाचं घायल झालेलं असो,
कोणाचं नोंदी सापडत नसतील याच्यासाठी खरा हा सगळ्या सोयऱ्याचा कायदा आहे. माझा शब्द आहे तुम्हाला TV 9च्या माध्यमातून, मराठवाड्यातल्या कोणत्याच मराठ्यावर अन्याय होणार नाही. इतक्या ताकदीनं मी लढन आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना होणार नाही. फक्त जे अभ्यासक आहेत सगळे अभ्यासक तिकडं म्हणणं मानणार आहेत. तुम्ही 5-25 जण इकडं बडबड करण्यापेक्षा तिथं तुमची शक्ती वापरा. गोरगरिबांच्या मराठ्याचं पोराचं कल्याण होईल. त्यांच्या अन्नात माती कशाला घालता? विरोधकाची सुपारी घेतल्यासारखं वागताय काय? हुशार आहेत तुम्ही तर. ही माझी TV 9च्या माध्यमातून सगळ्या अभ्यासकांना विनंती, इकडं लिहू नका. हे कायदा मजबूत करण्यासाठी 15 दिवसाची हरकत मागे द्या, तिथं म्हणणं मांडा. पाटील साहेब, खरं तर तुम्हाला भेटायला अनेक लोक रस्त्याने येत आहेत. भेटून आपण परत एकदा ह्या गोष्टी पुढे कंटिन्यू करूयात. आपण पाहतोय खरं तर जरांगे पाटलांना भेटण्यासाठी हजारो लोक जे आहेत ते रस्त्यावरती दुतर्फा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो की एकंदरीत जो काही GR निघालेला आहे त्या GR वरून अनेक संभ्रम जे आहेत ते निर्माण केले जात आहेत. सातत्याने सोशल मीडियावर त्यामध्ये लिहिलं जातं आणि त्यावरूनच जरांगे पाटलांनी सडकून टीका जी आहे ती त्यांच्यावर केलेली आहे की तुम्ही जर का हातभर लिहित असाल रात्र जागून तर त्याचा काही उपयोग नाही, कारण इथं जे काही करोडो मराठे आलेले होते मुंबईमध्ये ते काही मूर्ख नाही आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला पूर्णपणे न्याय जो आहे तो मिळालेला आहे आणि आपण पाहतोय त्यांचं गावागावामध्ये स्वागत कशा पद्धतीनं होत आहे. प्रत्येक चौकात असेल, गावागावांमध्ये औक्षण करून समाजातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना औक्षण करता आहेत आणि मराठा आरक्षणाची जी काही GR जो काढलेला आहे सगळ्या सोयऱ्यांचा तो या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करता आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे एक आत्ता विधान केलेलं आहे की 1884चा जो GR आहे, हैदराबाद संस्थानातलं जे गॅजेट आहे ते देखील आता सरकार ग्राह्य धरणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा खुलासा त्यांचा आहे की त्या गॅजेटमध्ये मराठवाड्यातले जे मराठा समाजाचे लोक आहेत ते सर्व कुणबी आहेत असं त्या गॅजेटमध्ये नमूद आहे. त्यामुळे त्याच जोरावरती किंवा त्याच्याच बळावरती ते आता सांगतायत की बाबा जे काही गॅजेट आहे किंवा जे काही हैदराबाद संस्थानचं गॅजेट आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील जे काही मराठा बांधव आहेत ते कुणबी आहेत आणि त्या कुणबींचं आरक्षण जे आहे ते त्यांना मिळणार असल्याचा दावा जो आहे तो मनोज जरांगे पाटील करतायत. कारण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की रात्रभर किस पाडून आम्ही त्या विषयावरती अभ्यास केलेला आहे, तज्ज्ञांची मतं घेतलेली आहेत आणि त्याच्याच माध्यमातून हे जे GR आहे त्या GRमुळे मराठा समाजाला हे आरक्षण आता मिळणार आहे आणि मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा दावा मनोज जरांगे पाटील करतात. आपण पाहतोय खरं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं गावागावात स्वागत होतं आहे आणि महिला औक्षणासाठी सातत्याने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जरांगे पाटलांनी एक मोठी क्रांती जी आहे ती मराठवाड्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय दुतर्फा खरं तर गाडीच्या चारही बाजूने सर्व मराठा बांधव जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत जे आहे ते गावागावात वस्त्यांवरती होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील हे आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ते नतमस्तक होणार आहेत. शिवाजी महाराजांची जी समाधी आहे तिथे नतमस्तक होणार आहेत आणि जो काही लढा आहे लढलेला त्याचं एक यश जे आहे ते कुठंतरी मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण या ठिकाणी ह्या संपूर्ण रायगड दौरा जो आहे तो करत असल्याचं बोललं जात आहे. आपण पाहतोय कशा पद्धतीनं महिलांची खरं तर झुंबड उडालेली आहे की या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं औक्षण करण्यासाठी. पाहतोय मनोज जरांगे पाटील हे हितगुज करतायत, संवाद साधतायत महिलांशी. खरं तर फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी दुतर्फा कार्यकर्त्यांची होताना पाहायला मिळते आणि ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा गाडीत बसत आहेत. आपल्या TV 9 मराठीच्या कारमध्ये ते या ठिकाणी बसता आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी होत असल्याचं देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मनोज जरांगे पाटील हे आलेले आहेत. खरं तर सुरक्षेच्या कारणाने अनेक गोष्टी आहेत. दादा, खरं तर हे प्रेम आहे हे खरं तर अनेक लोकांच्या नशिबी मिळालेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी 80 वर्षाच्या वृद्धापासून ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत, 5 वर्षीय मुलापर्यंत हे प्रेम मिळतंय. काय वाटतंय ह्या सगळं हे चित्र पाहून तुमच्या एकंदरीत लढ्याचं हे यश आहे? हेच मला त्यांना सांगायचं की मराठ्यांना खात्री आहे
हेच पोरग आरक्षण देणारे आणि हेच पोरग आपल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करणारे. काय वाईट केलं, मुंबईला गेलो तर कायदा घेऊन आलो, मोकळे माघारी आलो. हेच लोकांच्या लक्षात आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे. मराठ्यांना कळत नाही का? कळतंय. तू कोण कुठं लिहितो कवा उद्या हाताला या म्हणा त्यांना. तू कवर लिहितो काय होणार आहे, काय होणार आहे लिहून? हे देखील प्रेम आहे. आपण पाहू शकतो हे लहान मुलं बघा किती म्हणजे अगदी अतिशय उत्साहाने या ठिकाणी हे सगळे आपण पाहतोय. हे प्रेम आहे खरं तर लोकांचं. अगदी वाड्या वस्त्यावरची खरं तर झोपड्या वस्तीत राहणारी ही लोक जे आहेत ती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आपण पाहतोय खरं तर चिमुकले देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचं खरं तर हे प्रेम आहे ते कोणालाही मिळत नाही असं त्यांची देखील प्रतिक्रिया आहे. खूप मोठा संघर्ष मनोज जरांगे पाटलांचा होता आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण त्यांचा प्रवास जो आहे तो TV9च्या या गाडीमध्ये बसून दाखवतोय. ते पाया पडतायत सर्व लोक, आबालवृद्ध असतील, तरुण तरुणी सर्व. खरं तर मोठा संघर्ष जो या ठिकाणी दादा छगन भुजबळ असतील किंवा विविध ओबीसी नेते सातत्याने टीका करता आहेत. सुरुवातीला त्यांनी तुम्हाला विरोध केला की हे सभा घेत आहेत, आमची लेकरं अशा पद्धतीचं हिनवलं. आता ते राजकीयदृष्ट्या सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. काल त्यांचं विधान आलं की आम्ही ओबीसी देखील मतदान करतो, हे सरकारने विसरू नये. कसं पाहता याकडे, या विधानांकडे? नाही, लेकरं म्हणतो ना. आता हे पुढं बघा, आपल्या कॅमेरामनला सांगितलं सगळे बारीक बारीक शाळेचे त्याचे लेकरं आहेत, हातात गुलाल घेऊन. हे कशासाठी आहेत हे कळत नाही का? त्या लेणाऱ्यांना कायदा बांधून आणलाय. तर मोठ्या प्रमाणात लहान मुलं या संपूर्ण सगळ्या या त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांचं स्वागत करत आहेत. त्यांना सातत्यानं औक्षण करतायत. महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकच जल्लोष आहे. मिठाई भरवता आहेत, पेढे भरवता आहेत, औक्षण करत आहेत महिला आणि गावागावातून त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.